हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सरकारची क्लीन बोल्ड होण्याची वेळ आली आहे। शिंदे फडणवीस अजित पवार 3 स्टंप पडणार। संजय राऊतांचा हल्ला बोल, 2 वर्षापूर्वी आम्ही एकाची विकेट पाडली, शिंदेंचं काल वक्तव्य। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट, आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट सादर। आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी, वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळाले, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये कमळ छाप पावडर, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल। रवींद्र वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर विजय वडेट्टीवारांची टीका। अधिवेशन संपल्यानंतर विजय वडेट्टीवारही कमळाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघतील, प्रसाद लाड यांचं वडेट्टीवारांना उत्तर। वायकरांना क्लीन चिट मिळाल्याचं नवल नाही, नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरदार, नाना पटोलेंची टीका। आजपासून जरांगे पाटलांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात, 13 जुलैपर्यंत राज्यामध्ये मराठा जनजागृती रॅली, हिंगोलीत जरांगेंचं जोरदार स्वागत। शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं, रॅलीला गालबोट लागल्यास भुजबळ जबाबदार, मनोज जरांगेंचा आरोप। सोमवारला सर्वपक्षीय बैठक, पण अजून निमंत्रण नाही, गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढावा, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। टीएम रुग्णालयामध्ये रुग्णांच्या रिपोर्ट्समधून पेपर प्लेट बनवल्याचा प्रकार समोर, 6 लोकांना नोटीस, चौकशीची मागणी केली आहे, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। मवियाच्या जाहीरनाम्यासाठी प्राथमिक बैठक, महाविकास आघाडीचा जाहीरनामा येत्या काही दिवसात तयार होईल, महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पवारांचं वक्तव्य। मुंबईत महाविकास आघाडीची मोठी सभा होणार, विधान परिषदेसाठी आमच्याकडे पुरेशी मतं, घोडेबाजाराची गरज नाही, आम्हीच 3ही जागा जिंकणार, थोरातांकडून विश्वास व्यक्त। एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, नाना पटोलेही इच्छुक, विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या अतिरिक्त मतांच्या बदल्यात एमसीएचं अध्यक्षपद घेण्यासाठी पटोलेंच्या हालचाली। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर्सना पैसे दिले, क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती, विजय वडेट्टीवारांची टीका। 15 खेळाडूंना 15 कोटी द्यायला हवे होते, क्रिकेटच्या सामन्यासाठी 11 कोटी छोटी रक्कम, प्रसाद लाड यांचं वडेट्टीवारांना उत्तर। अतुल सावे, हरिभाऊ बागडेंकडून ठाकरेगडात जाणाऱ्या भाजपच्या राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न, राजू शिंदे शिरसाट यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। नवाब मलिक महायुतीत नको, संघवर्तुळातील नेत्यांची भूमिका, मलिकांबाबत जनतेचा रोष, अजित पवारांनी लक्ष द्यावं, विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शेंडेंचं वक्तव्य। महाराष्ट्र काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 288 मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले, अर्जासोबत 20,000चा पक्षनिधी जमा करावा लागणार, 10 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी 15 जुलैला आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत 16 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता, तर शिवसेना आमदार पात्रतेवर 19 जुलैला सुनावणी, सूत्रांची माहिती। तेलंगणामध्ये बीआरएसचे 6 आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश, येत्या काळामध्ये अनेक बीआरएस नेते काँग्रेसकडे जाण्याची चिन्ह। ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे सहभागी होणार, शिंदे वाखरी ते पंढरपूर चालणार। ज्ञानोबांच्या पालखीचा आज साताराच्या लोणंदमध्ये मुक्काम, नीरा नदीत माऊलींच्या पादुकांचं स्नान होणार। मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित, अमरनाथ गुफेकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद, 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अलर्ट, पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट। इराणच्या राजकारणात मोठे फेरबदल, सुधारणावादी नेते मसूद पेझेशकियान राष्ट्रपतीपदी, इराण अमेरिकेमधील संघर्ष निवळण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।